तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की हा ब्लॉग जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर या ब्लॉगचे जेवढे पण पार्ट येणार आहे ते तुम्हाला सर्व बघायला लागतील. कारण हा ब्लॉग मी पार्टमध्ये बनवणार आहे. 5 to 6 पार्ट बनतील. कारण 7 दिवसाची माझी ट्रिप आहे, जी आम्ही कॉलेज स्टुडंट जे आहे आणि माझ्या कॉलेजचे जे सगळे स्टुडंट्स आहेत ते आम्ही सगळे चाललो आहे मनालीला. सो खूप मोठा ब्लॉग असणार आहे, सिरीजमध्ये बनवणार आहे मी. जसं 1 2 3 4 5 6 असे जेवढे पार्ट बनतील तेवढे पार्ट बनतील आणि तुम्हाला ते नक्की आवडतील. कारण इथून निघण्यापासून ते तिकडून रिटर्न येईपर्यंत जितक्या दिवस मी तिकडे असणार आहे तितक्या दिवसाचे मी ब्लॉग बनवणार आहे तिथे, आणि ते तुम्ही बघालच. आय होप तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल माझ्या चॅनलला, तर तुम्हाला ते नोटिफिकेशन येतच राहतील. आणि आत्ता मी जस्ट उठलो आहे, 10ची माझी ट्रेन आहे. सो मला इथून 9पर्यंत निघायचं, बँड्राला जायचं मला इथून. आणि स्वप्नील येणार आहे तिथे, तर आम्ही दोघं सोबत जाणार आहे इथून. मी आता उठलो तर अजून फ्रेश नाही झालं. मग माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजतच असेल की झोपेतून उठले मी आताच. बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवलं आहे आणि मी आता जातो, जरा फ्रेश होतो थोडा. आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना लगेच भेटतो. सो आम्ही आता फ्रेश आला. तर फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आज हा जरा चष्मा त्याला जर बाय बाय करूया आणि येणार आहे हा वाला. आत्ता कसा एकदम प्रॉपर लुक येते, प्रॉपर. सगळी तयारी झाली, फक्त आता वाट बघतोय स्वप्नील येतोय त्याची. कारण आम्ही दोघं सोबत जाणार आहे इथून कॅब करून. आणि बॅग पॅक पूर्ण झाले, इथं काढून ठेवले. मग दाखवतो बॅग पॅक. 2 बॅग घेतले ती. तर या आहे 2 बॅग माझ्या. ही वाली एक ज्यामध्ये पूर्ण कपडे आहेत माझे सगळे, आणि ही वाली एक ज्यामध्ये सगळे ॲक्सेसरीज आहेत. म्हणजे सेल्फी स्टिक आहे, पॉवर बँक आहे, बाकी सगळं तिकडे यूज होणारं सगळं साहित्य आहे. ग्लव्ज आहेत, कॅप आहे, सगळे छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज आहेत त्याच्यामध्ये. स्वप्नील कधी येईल तेव्हा आम्ही निघू. ॲज युजल तो लेट आहे नेहमीसारखाच. तो त्याची वाट बघतो आणि तो आला की आम्ही लगेच कॅब बुक करून बँड्रा टर्मिनल्स. सो फायनली निघालोय. आता स्वप्नील खाली येऊन थांबलाय. कॅब बुक केली, कॅबवाला पण येईल 2-3 मिनिटात. सो आता मी निघालोय खाली, लॉक वगैरे लावून सगळं बंद करायचं आणि आता खाली निघायचं लगेच. ले आहे स्वप्नील. ही वाली घेतलीस बाजूची बॅग? बघ एवढी मोठी बघ. सेम आहे ना आपली. हा स्वप्नील हा टिळा विळा लावून आला एकदम. दर्शन घेऊ आलं मंदिरातून. कुठल्या मंदिरात? घरातल्या देवघरातून. तो आलाय, कुठं पोहोचलाय तो? इकडनं दिला येणार नाही, इकडनं दाखवणार त्याचा. आता आमची कॅब बुक केली. कॅब यायला अजून 2-3 मिनिटं दाखवत होतो, आलाच नाही अजून कॅबवाला. हे कसं आहे हाऊस जोश? हाय मनाली आ रहे हम. तयार रहो. बघू आमचा कॅबवाला कधी होते. ही कोणत्या लेवलची सेफ्टी आहे? 1 2 3 झेड सिक्युरिटी. झेड+ सिक्युरिटी लावले बाय. काय इथं काय आहे का? फक्त एकच आहे माझ्याला, फक्त एकच आहे. सेफ्टी सेफ्टी काय आणलेस? करोडचा सामान आहे का त्याच्यात? पैसे पण जाईल. मग आमचा टॅक्सीवाला काही येत नाही आज. येईल मग इकडे गेलो ना आपल्यावरती चढणार आहेत. कधी यायचं आम्ही, कधी निघायचो? बँड्राला पोचायचं आम्हाला अजून. या फायनली आमची टॅक्सी आली. दादा अरे पुढे जाऊन टर्न मारतायत. आनंद पोटात माझ्या माईना माईना. 9 दिवस आपण दंगा फुला. सगळ्या आमची गँग असणार आहे फुल. 12-13 काय 17-18 जण आहेत आमच्या गँगमध्ये. सगळेजण असणार आहेत, फुल राडा होणार आहे. ऍडजस्टमेंट चालले. बॅग ठेवायची एवढे. ऍडजस्टमेंट पण झाली. मध्ये बसूया ना आता. टॅक्सीत बसतो आम्ही. गणपती बाप्पा. असं झेंडा
पण घ्यायचा आपल्याला. कसला? अरे हा तो बाईकवर लावा. येस, सगळं घेऊया मग. फर्स्ट डे तर फुल ट्रेनमध्ये जाणार आहे आमचा दिवस आजचा, परत उद्याचा अर्धा. त्यानंतर परत बसमध्ये ट्रॅव्हल होणार आहे. मला वाटतं आपण सुजणार आहेत, खुले सुजणार आहेत. म्हणजे जागा पकडा, सेटिंग करायला लागते. तो एक विषय आहे. ट्रेनमध्ये आमच्या सीट अशा आहेत की एक ह्याच्यामध्ये फर्स्ट नंबरमध्ये, अर्धे जण लास्ट नंबरमध्ये, कोणाची कुठे पण सीट आले. मग ते आता आम्हाला जाऊन तिथं एवढं लोकांना रिक्वेस्ट करून आम्हाला सीट द्या करायला लागणार आहे. स्वतःची सीट असून, रिझर्वेशन असून पण लोकांकडे आम्हाला हातपाय पसरायला लागणार की आम्हाला सीट द्या. थोडं ऍडजस्ट करा. हाच एक आपल्याला आजचा सर्वात मोठा टास्क आहे. खडतर प्रवास मनाली पर्यंतचा. तर पोचलोय आता आम्ही बँड्रा टर्मिनस. सगळ्यांना कॉल करतोय. मला वाटलं आम्ही लेट होऊ, पण आम्ही सगळ्यात पहिला आलोय. कोण आलंच नाही अजून. भरपूर लवकर आलो आम्ही. मला वाटलं ट्रॅफिक वगैरे असेल त्यामुळे लवकर निघालो. कोणच आलेलं नाही. ॲज युजल सगळे लेट येणार आहेत. लेट लतीफ आहेत सगळे. हर एक जण माझ्या गँग मधला, हर एक जण इन्क्लुडिंग स्वप्नील, सगळे लेट लतीफ आहेत. फक्त मीच एकटा टाइम वरती असतो प्रत्येक वेळी. आज त्याला घेऊन आलोय मी टाइम वरती. तरी घरी येताना तो आलायच लेट. कुठे आले ते लोक? आता बघू, सगळे येत आहेत. मी सगळ्यांसोबत तुमच्या आता ओळख करून देतो. असा पूर्ण गावच मोठा आला ग्रुप आहे आमचा. एकेकाची ओळख करून द्यायला लागेल तुम्हाला आता. आणि तुम्ही बघालच सगळ्यांचा अतरंगीपणा. हायवेला गेल्यावरती, इकडे म्हणजे पोचल्यावरती 101 नमुने आहेत सगळे. चल लवकर चल. फर्स्ट मेंबर भेटला आमचा. फर्स्ट मेंबर सोबत तुमची ओळख करून देतो. फर्स्ट मेंबर सॅफ्रॉन. ए भाई सैफरॉन पहाड़ी आइटम देखेंगे ब्रो. काय पहाड़ी? चंडीगढ़ में पहाड़ी. हाँ, ब्लॉग पर नहीं दिखा सकते. हाय. काय रे? आता आम्ही चाललोय आमच्या ट्रेनच्या दिशेने. इथंच हालत खराब झाली बॅग ओढून. पुढे मनाली पर्यंत कसं कॅरी करणार आहे? सगळे वाटतं आतमध्ये गेलेत. आम्ही एकेकाला भेटतो आतमध्ये. So guys, back to hospital. बँड्रा टर्मिनस डायरेक्ट हॉस्पिटल. बँड्रा टर्मिनस पोहोचलोय आता. स्वप्नील आहे, मायरॉन आहे आणि बाकीचे अर्धे जण तिथे थांबलेत. रोग कुठे आहेत सगळे. राज, हे राज पण आहे का तो? मला राजच वाटला. सगळेजण इथे थांबलेत. सगळा कॉलेज आहे. सगळं कॉलेजची एक पब्लिक इथे थांबले. चला आता जरा सर्वांना बघतो कुठे आहेत. ही बाकीची गँग आहे आमची. काका नाही येत. काका सोडायला आलेत. किती नाही बोलू. अरे रुबे, अरे भाई कैसा भाई? रुबे अरे व्लॉगिंग कर रहा है. किधर है? हा साधमा, दीपिका. हळूहळू एक मेंबर येतोय. ए निलेश भाई. वैभव कुठे आहे? आणि आमची सानी. लिंगोबा कुठे आहे? लिंगोबा बाहेर आहे, बाहेर. आणि हे आमचे मानपूरचे प्रसिद्ध गायक प्रतीक सावंत. आणि हे आमचे नेरूळचे आमचे ब्लॉगर तुषार सावंत. आणि हे आमचे मोटर मेकॅनिक पिटाऊन. हेच ते आमची ट्रेन चालवणार आहे. आम्हाला दिल्लीपर्यंत सुखरूप नेणार आहे. हे आता पेट्रोल नाही टाकले त्यांनी सध्या. हे नुपूर पाटील फ्रॉम डोंबिवली गाव. कपडे बचपनची. तरी पण हे आमचे पंडित महाराज. नारळ आणलं का? हे आमचे पंडित महाराज आहेत. हे पूजेचं सगळं बघतात.
आपलं गणेश पूजन लग्नाची सर्व कार्यक्रम हे घेतात. हे आमचे जोएल डिसोजा, हे राज दाटेकर फ्रॉम ठाणे, ही साक्षी सावंत, ही पण डोंबिवली गाव मधलं आहे. चला रे अरे तू दिसत नाही काय? कुठल्या कुठून चाललेत हे भाई? भोगद्यातून चाललेत कुठेतरी सगळे. अरे हा ते पण तिथे लागले. One hour later. भावा कशी उदास झाले? सीट नाही भेटलेली, ऍडजस्टमेंट. कंटाळवाना गेम प्ले चालू आहे माझा लाईफचा. एकदम दुःखद प्रसंग. सीन काय माहिती आहे का? आमच्या सीट आहेत पूर्ण AC ट्रेन आहे आणि G1 पासून G15 पर्यंत आहे. आणि त्यामध्ये अर्धे G1 मध्ये, अर्धे G2, अर्धे G3, G5, G15 पर्यंत सगळे असे 1, 2, 3, 4 असे 2, 2, 3, 3 जण पडले. आणि आमचा सगळा ग्रुप एकदम विखुरलाय सगळा एक ह्याच्यामध्ये. आणि आता आम्ही बोर झालोय पूर्ण. कोणच कुठे असं नाही, प्रत्येक जणांचा ग्रुप असा तुटलाय आणि प्रत्येक जण कोण पण कुठे पण बसलाय. कोणाची 1 सीट आहे, कुठे 2 भेटलेत, कुठे 3 भेटलेत. बोर झालंय पूर्ण, वैताग आला. वाटलं एकदम एन्जॉय करत जाईल, पण बघू हळूहळू जशी माणसं उतरतील तसे असे आम्ही सीट ऍडजस्ट करणार. आणि आमचा आतिश भाव आलाय. भावा बस, आतिशची लाल केले, लाल भांडणं करून आलाय, भांडणं. हा ठीक आहे, एवढंच. आता बघू जे काय या ट्रॅव्हलिंग मध्ये आता माझी मूड ऑफ झालाय. तो ट्रॅव्हलिंगचं मी टाकणार नाही आता एवढं काय. जे काय असेल ते बाकीच्या ह्याच्यामध्ये टाकेल. सो बाय बाय. आता आम्ही चाललोय सगळ्यांना शोधायला कोण कोण कुठे कुठे बसले. अरे बघ हे बघ काय थोडं दे बाबा. अरे जोएल पंगत बसले भावा इथं. चल कमेंट बाद में दूंगा. चल. अरे दादा, राज दादा, निलेश कुठे जागा कुठे तुमची? ठीक आहे चालेल, चल. ऑल द बेस्ट. अरे हे बघ गँग गँग गँग. रुक, अरे रुक. हे घे ना प्रतीक. G1 मध्ये जायचं आपल्याला. किधर कौन कौन है? दिख रहा है क्या? देख हाँ तू इधर अकेला है? आता आम बघू. आता थांब येऊ रिटर्न. भाई झोपले सगळे. यार किधर घूम रहा है? किधर है भाई? कोणाला जागा नाही भेटले, ती सगळे फिरतायत असे. सगळे उपट सारखे फिरतायत तिकडे तिकडे. भाई सगळे झोपले रे. भाई सब व्हाइट कलर है. सोच रात को मेरी क्या पड़ेगी. चल जा घर. इकडे विचित्र सीन चालू आहे. भाई विचित्र सीन चालू आहे बाहेर. हा ये ना भाऊ, ये इथे कोण आहे? गार वाटते तर कोण नाही. चल इकडे एसी काय चालू आहे बाबा? ते पुढे यायचं आपल्याला. बाई उदास झाले.
चले चला 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 चला. हे भाई ते एसी, हे आपल्या इथे एसीचा सीन आहे का? एसीचं बघा ना काय सीन आहे. युट्यूब चॅनल. हे चल 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 आपल्या जागेवरती जाऊ. तेव्हा फिरणं पण नाही पाप आहे. आई आता खायचा विचार चाललाय. आम्हाला फिरून पण देत नाहीत ट्रेन मध्ये. त्याला आमचे मित्र बसलेत तिकडं G1 मध्ये. आम्ही तर मरतोय G13 मध्ये. हिला आणि आम्हाला टीसी काकाने काका ओरडले आम्हाला, बोलले जागेवर जाऊन बसा. तुमच्या कॉलेजची पोरं लय त्रास देतात आम्हाला. नाहीतर काय करी अबे हक्कलला डायरेक्ट रिपोर्ट करून आम्हाला हाकले कारभार मेनू सांग भूक लागले. मेनू चिकन तगडी बिर्याणी, चिकन लेग बिर्याणी, चिकन बिर्याणी, चिकन अंडी, चिकन मसाला, चिकन लेग पीस, चिकन तवा, चिकन बटर मसाला, चिकन बोनलेस, चिकन मलाई टिक्का, चिकन शेजवान राईस, चिकन अफगानी. बस बाबा बस चिकन अंडी. कौवा बिर्याणी है क्या? कौवा बिर्याणी 5 रुपये वाला. सगळं चिकनच आहे. व्हेज बा आम्ही बरोबर. आणि व्हेज खाणाऱ्यांचे वांदे परत झालेले आहेत. याच्यासमोर चिकन लावले. वेफरचे बंदोबस्त करायला लागणार मला फक्त. नाही सिरियसली आम्ही गेलेलो. आम्हाला हक्कलला डायरेक्ट हक्कलला बोले तुम्हाला आम्ही रिपोर्ट करू डायरेक्ट. तुम्हाला सगळ्यांना ट्रेनच्या खाली बॅन. उतरवू. सुरत में आहे का डायरेक्ट काय सुरत? जेवण सुरतला 3 वाजता. आपण खाऊ ना इथे बॅग मध्ये आहे ना चुरमुरे बिरमुरे. हे नाही का, पोट नाही भरायचं. आता आम्ही जरा जेवतो. भूक आणि लागले हे आम्हाला दाखव, फिरू पण हे देतात. दाखव. हा. हे बघा आम्ही हे क्या आहे? डोसा पब्लिक बघा तुम्ही बघू शकता. डाळ खिचडी मागून आम्ही डोसा खातो. इव. हे चिप्सचं पॅकेट आहे. डाळ खिचडी मागून. तर आम्ही आता आम्ही जरा खातो हे बघा थोडस. हा आहे आमचा आणि जेवणाचा आता menu. मला झोपायचं वाटतं. डोसा आणि चटणी. मित्रांना भेटायला देत नाही आम्हाला. मित्रांना आमच्याच डाळ खिचडी लय मागे. तुझावाला मेनू आणलाय. 2 घास सुकाचे. चिकन खाना है? नाही वेज. चिकन पे भरोसा नहीं कर सकता. सूप. चिकन नहीं चाहिए मेरे को. चिकन के नाम पे भाई कोई लाश पीस नहीं किया. डेड बॉडी का कटा हुआ पीसेस. कौवा बिर्याणी. डाळ खिचडी आहे. आता आम्ही खातो थोडस. आम्ही आता एकटेच खाणार आहे. मित्र अर्धे तिकडे जेवतायत, आम्ही इकडे अर्धे खातोय. टीसी काका ओरडतात आम्हाला. चूहे का अबे जोएल देख पूरा थाली लेके बैठा है सामने. कसली थाली? पहिलून बसलाय थाली और लड़की दोनों लेके बैठा है. कुठे आहे? शेजारी क्रॉप शेजारीच आहे. काट देना. थाली शेजारीच आहे का? भाई पुनर्वर पण बसतो. आवार आता तुम्हाला गरीब पोरं गरीब. चाय ब्रेक कधी काय? भंडाराला जेवायला नची बसले. या तुम्ही पण या जेवायला. आबर डबल रबडी. एकदम अशी गरिबी आल्यासारखे खाताय सगळ्या. कोणतरी दान देऊन जाते ताटामध्ये जातो. आता जो तो येतो तर ताटामध्ये काय ना काहीतरी ठेवून जातोय पुढे. ए चाय ब्रेक कधी घ्यायचा? हा तुझ्या अरे फ्राय वाला आहे. जेवण झालंय आणि आता छास अमूल मस्ती मसाला छास. एकच घोट मध्ये झोप आली मला. हे घे. पी भावा प्राशन कर. छास प्राशन कर. अमृत सुकून घे तू सर. पी जरा प्राशन करा. अहमदाबाद पे आहे. अर्धी जर्नी कंप्लीट झाल्यानंतर सगळे एकत्र आले. फायनली मीटअप झालाय आमचा. प्रतीक वॉटर बॉटल ना. अर्धी जर्नी आमची कंप्लीट झाली. एक काम करू माहिती नाही. अर्धी कुठे? एक काम करू आपण आहे ना आपली बॅग इथे ठेवू. पेन बॅग
अर्धी मजा अजून भरपूर आहे. इथे हे नाही जागा नाही इथे. तर आत्ताशे सगळे लोक एकत्र आलेत. काय बोलणार, आमचं नशीबच खराब चाललंय. काय बोलतो राज, काय बोलणार तुझं? कायच बोलू शकत नाही. सांग, दोष दे कोणाला, दोष दे कोणाला. मागवायचं का काय करायचं मागवायचं फीडबॅक अशीच जर्नी होणार आहे आमची. थोडी रगडत थोडंच काही 3 hours later. रात्रीचे वाजले 1:15 आणि पहिली भूतासारखी जागी आहे. आणि मला या ट्रेन मधलं एक रिच्युअल नाही कळाले, काय हा काय प्रकार आहे. असे पडदे बांधायचे वाईट. मी पण बांधलाय असं सगळ्यांचं बघून. काही जवळजवळ सर्वांनी ते पडदे बांधले. मेरे हाँ पडदे कंटिन्यू पड़ता आणि आम्ही चौघच जागे आहे. मेरे इसमें ही है. आम्ही चौघच जागे, बाकी सगळे गायब आहेत. मी माझी बॉटल घेऊन येतो. ही पण आहे. मला बोधविद चौघच जागे, बाकी सगळे गायब आहेत. ढगात आहे. फ्लॅश मार मला बोधविद दिस. हळूचा हळूचा भूत गेला आमचा. आता रिटर्न येईल. सगळं झोपले. एकटाच जागा आहे ट्रेनमध्ये. जाम करते जाम. मी नको उद्या डायरेक्ट सकाळी करेल. आणि ट्रॅव्हलिंग चालू आहे तर बिलकुल काय बनवत नाही, कारण एन्जॉयमेंट होईना झाली काय आमची. उद्या 11 वाजता नाही पोहोचणार आहे दिल्ली. आणि दिल्लीवर परत बसले जाणार आहे. तिकडे आमचं लास्ट डेस्टिनेशन आहे तिकडे. माझी बोबडी पण लागली. बोबडी एवढे थंड आहे इकडे. भेटू उद्या सकाळी. आता गणपती बाप्पा.